नमस्कार. मी आज आपल्याला पोळी टाका दाखवणार आहे. पोळी टाक्याचं डेमो करून दाखवत आहे. पोळी टाका करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, तर ही एक स्केल लागणार आहे, पट्टी, एक रिंग आणि जरदोशीचा हे दोरा लागणार आहे आपल्याला. तर जरदोशीच्या दोऱ्याने विणायचं आहे आपल्याला. आता एक स्केल घेऊन, स्केल काय करायचं आहे आपल्याला, हे सेंटीमीटरमध्ये नाही धरायचं, तर आपल्याला इंचमध्ये धरायचं आहे. आपल्याला केवढं करायचं आहे इंचमध्ये, 1 इंच 2 रेषा इतकं असं चौकोन आखून घ्यायचं आहे आपल्याला. 1.5 इंच घ्यायचं आहे, एक रेष झाली. पुन्हा इकडून तसंच 1.5 इंच घ्यायचं आहे. पुन्हा असे चौकोन आखून घ्यायचं आहे आपल्याला. दीड इंचाचं चहूकडून आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण चौकोन तयार करून घेतलो. आता आपल्याला काय करायचं आहे, हे रिंग घ्यायचं. रिंग घेऊन त्याला लावून घ्यायचं व्यवस्थितशीर असं. हे असं घट्ट रिंग लावून घेतलं पहिले. त्याला व्यवस्थित रिंग लावून घेतल्यानंतर जरदोशी वर्कमध्ये हे मध्यम साईजच्या सुईला, मध्यम साईजची सुई आहे, ह्याचा दोरा होऊन घेतलेला आहे. आता आपल्याला विणायचा तो मी सांगत आहे. हे असं इकडून खाली घालायचा, वर करून घ्यायचं. बघा नीट हा. पुन्हा हे इथून काढायचं, पुन्हा हे इथून काढायचं. पुन्हा हे इथून काढायचे. पुन्हा हे असं, पुन्हा हे असं. हे अशा प्रकारे 8 यायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. त्यानंतर आता इकडून दोन, हे 3 4 5 इकडून 8, इथून मोजलं तर हे 8, इथून मोजलं तर हे 8, इथून मोजलं तर हे 8, असे यायला पाहिजेत. त्यानंतर हे आहे ना, 1 2 3 4 मध्ये सोडलं, मध्ये असं करून घ्यायचं. मध्ये इथून सुई वर काढायची, 4 सोडून मधून सुई वर काढायची. पुन्हा इकडून 1 2 3 4 सोडून पुन्हा ही सुई अशी मध्ये घालायची, चौकोन तयार करून घ्यायचं. पुन्हा 1 2 3 4 सोडून पुन्हा हे चौकोन असं करून पुन्हा हे 4 सोडायचे. 1 2 3 4 सोडून मधोमध सुई घालून घ्यायची, असं घालून घ्यायचं असं आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं असं 2 वेळेस. नंतर खाली असं करून हे गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपला दोरा संपलेला आहे. अशी इथं गाठ मारून घ्यायची असं असं.
आणि हे तोडायचं. हे सुई पुन्हा घालून घालून घ्यायची अशी आणि याचं वर काढायचं. त्यानंतर हे बघा, हे 1, हे 2, हे 3, हे 4 अल्टरनेट. तिकडून येते वेळा 4 आणि इकडून जाते वेळेला 3. 1 2 3 अशा प्रकारे विणून घ्यायचं. कसं? 1 2 3 4 पुन्हा 1 2 3 पुन्हा अल्टरनेट म्हणजे एक वर धरायचा, हे दुसरा, हे तिसरा आणि हे चौथा. असं तिकडून येते वेळेला 4 आणि इकडून जाते वेळेला 3. 1 2 आणि हे 3. हे 4 जाते वेळेस 4 विणले असे. जे आता विणले ते पुन्हा विणायचे नाहीत, तर दुसरे हे मधले 3 विणायचे. 1 2 आणि हे 3. आता शेवटी काय करायचं, तर हे 4 न विणता आता फक्त 2 विणायचे. 1 आणि हे 2 असं विणायचं येताना. पुन्हा हे 3 विणायचे जाताना. आणि असं करत हे एवढं भाग वरचं ठेवून द्यायचं, विणायचं नाही, तसंच ठेवायचं. असा एवढा भाग असं सोडायचं. 1 2 3 4 असं भाग सोडून खाली सुई घालून घ्यायची आणि इथं बंद करायचं. आणि पुन्हा आता हे इकडून घालायचं. हे 4 पुन्हा तसंच हे 1. त्याच पद्धतीनं आता पुन्हा विणून घ्यायचं. हे 3. आता हे दुसरं संपलं आहे. तिसऱ्यात वर सुई काढली. पुन्हा तेच प्रकार आपण करत आहोत. हे जे 4 भागमध्ये आपण हे केलंय, 4 भागमध्ये आपण डिवाइड करून घेतलंय. हे 4 भाग होतात. हे 4 भाग विणायचे असे. मध्ये जो दोरा संपला तर खाली घ्यायचं आणि गाठ मारून घेऊन दोरा तोडून घ्यायचा आणि पुन्हा नवीन दोरा घालायचा मध्ये आणि पुन्हा हे असं व्यवस्थित शिवून घ्यायचं. टाका विणून घ्यायचा. हे पुन्हा आता काय करायचं, विणत हे 1 विणायचं. हे 1 असं. आणि हे पुन्हा खाली घालायचं असं आणि पुन्हा इथून वर काढून घ्यायचं. सुईचा दोरा इथून वर घालायचा, असा काढून घ्यायचा. हा टाका साडीवर, ड्रेसवर विणल्याने खूप सुंदर डेकोरेशन होतं आणि ह्याचे माझ्या डिझाईन खूप सुंदर होते. हे जर असं विणून घेत राहायचं. हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्याच्या पुढे मी तुम्हाला साडीचं डिझाईन कसं हे टाका असं विणून घ्यायचा. हा टाका शिकवत आहे. ह्याच्या साडी करणार आहे ह्याची मी खूप सुंदर.
ती साडीचं तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला सहजपणे दिसेल. आणि प्रत्येक टाका तुम्हाला मी बेसिकनं शिकवणार आहे, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे 2 आणि हे 1, हे 2 आणि हे 1. सुई खाली काढायची, असं गाठ घालून घ्यायची, म्हणजे पक्क तुटणार नाही हे. आणि त्याच्यानंतर हे तोडून घ्यायचं. अशा हे सगळं व्यवस्थित विणून घेऊन वेगळे वेगळे असे गाठी मारून व्यवस्थित टाका विणलेला आहे. त्यानंतर पुढे अशा प्रकारे असा सुंदर टाका दिसतो, ह्याला कोळी टाका म्हणतात. हे विणल्याने हे साडीवर तर खूपच सुंदर भरजरी वर्क दिसतंय. पार्टीमध्ये वगैरे आपण साडी घालू शकतो. धन्यवाद. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल मी आपली ऋणी आहे.